शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि। जगाला शांतीचा संदेश देणारे अनंत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते। आज आपल्या विहारामध्ये वर्षाभास समाप्तीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी जमलेल्या सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांना मी सर्वप्रथम जय भीम। भगवान बुद्धांची सर्वप्रथमची सारनाथ येथे त्यांनी वर्षाभास केलेला आहे आणि तो वर्षाभासाचा काळ म्हणजे अश्विन पौर्णिमा ते आषाढ पौर्णिमा। ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये भगवान बुद्ध हे 3 महिने पावसाळ्याचे असल्यामुळे भगवान बुद्ध ते 3 महिने त्या विहारामध्ये राहत असत आणि सर्वांना धम्म शिकवत असत आणि उपदेश करत असत। त्याचप्रमाणे आज आपल्या इथं आपल्या संबोधित विहारामध्ये आपल्याला लाभलेले संजीव भंतेजी यांनी पण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण फक्त ग्रंथाचे वाचन केलेले आहे। आज ह्या वर्षाभासामध्ये सर्वजणांनी धम्मपद आणि धम्मपदासोबत त्यांनी आपल्याला खूप छान जातकथा सांगितलेल्या आहेत। आतापर्यंत आपण फक्त जे काही ऐकलेलं आहे ते फक्त ग्रंथामधलं ऐकलेले आहे आणि भगवान बुद्धाच्या अगोदरचे जे त्यांनी बोधिसत्व होते त्या बोधिसत्व म्हणजे बोधिसत्व असताना त्यांनी आपल्या विहारात जो कार्यक्रम आहे आज त्या कार्यक्रमासाठी आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि आपले वंदनीय भिक्खू संजीवजी हे आता आपल्या भगवंताची पूजा आणि बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करतील। मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत, मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत, बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत, बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत, माझी श्रद्धा ग भोळी बाबाडी जग म्हणते मजला वेडी, जग म्हणते मजला वेडी, जग म्हणते मजला वेडी, बुद्ध नामाची भीम नामाची माझ्या वेड्या जीवाला गोडी। आपण सर्वजण भंतेजींना याचना करू आणि भंतेजी आपल्याला त्रिचरण आणि पंचशील देते। पंचशीलं धम्मं याचामि अनुगं तत्त्वा शीलं ते तमे भन्ते द्वितीयं पि योगासनमं भन्ते तिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगं तत्त्वा
सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विज्ञाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदुम् अनुत्तरो पुरिसधम्मसारथिं सत्था देवमनुसानं बुद्धो भगवाति सो हि भगवान् जानं जानतिं पश्यं पश्यतिं चक्षुभूतं ज्ञानभूतं धम्मभूतं ब्रह्मभूतं वत्तापवत्ताम् अर्थस्य निन्नेताम् अमतस्य दाताम् धम्मसामिं तथागतोति यावता भिक्खवे सतां अपदावां द्विपदावां चतुपदावां बहुपदावां रूपिणो वां अरूपिणो वां
सन्निनो वाम असन्निनो वाम नेव सन्नि नासन्निनो वाम तथागतो तेषां अगमखायति अरहं सम्मा सम्बुद्धो ये भिक्खवे बुद्धे पसन्नाम् आज्ञे ते पसन्नाम् आज्ञे खोपन् पसन्नानं आज्ञो विपाको होति तं बुद्धं भगवन्तं लोकनाथं तथागतं अरहं सम्मा सम्बुद्धं अभिपूजयामि अनुसरामि शिरसा नमामि शरणं गच्छामि। ऐसे ही तो भगवान अरहत है, सम्यक संबुद्ध है, विद्या और आचरण से संपन्न है, सुगत है, लोगों को जानकार, अनुत्तर पुरुष दमन सारथी है, देव मनुष्यों के शास्ता है, बुद्ध है, भगवान है। उन भगवान ने जानने योग्य सब जान लिया है, देखने योग्य सब देख लिया है, परम चक्षुभूत, ज्ञानभूत, धम्मभूत, ब्रह्मभूत है, अर्थात चक्षुमान है, ज्ञान से युक्त है, परम धम्मों से युक्त है, परम श्रेष्ठ है, उत्तम धर्म कहलाने वाले हैं, धम्म चक्र परिवर्तन करने वाले हैं, वास्तविक जीवन प्राप्त कर देने वाले हैं, महानिर्वाण नामक अमृत के दाता है, धर्म स्वामी है, तथागत है। भिक्षु पैर रहित प्राणी हो या 2 पैर वाले प्राणी हो या 4 पैर वाले प्राणी हो या बहु पैर वाले प्राणी हो, अथवा रूपी हो या अरूपी हो, या सदनी हो या असदनी हो, या नेवसदनी नासदनी प्राणी हो, उन सब में तथागत अरहत सम्यक संबुद्ध ही अग्र होते हैं। भिक्षुओं, जो कोई इन तिलोक अग्र भगवान बुद्ध के अवबोध की बोधि में चित्त प्रसाद श्रद्धा संपन्न होता है, तो वह उन लोक अग्र महापुरुष बुद्ध का ही श्रावक होता है। उन अग्र बुद्ध के प्रति श्रद्धा रखने वालों को अग्र पुण्य विपाक मिलता है। एकांतता अग्र ही होता है। इसलिए उन भगवान अरहत सम्यक संबुद्ध की मैं अग्र पूजा करता हूँ, वे परम संबुद्ध गुण स्मरण करता हूँ, सिर झुकाकर सादर गौरव से वंदना करता हूँ तथा शरण जाता हूँ। स्वाखातो भगवता धम्मो संदिठिको अकालिको एहि पासिको ओपनायिको पच्चतं वेदितव्यो विन्युहीति कतमे च भिक्खवे धम्मां मया अभिज्ञादेशिताम् एवो साधुकं उग्गहेत्वाम् आसेवितव्यां भावेतव्यां बहुलिकातव्यां यथ इदं ब्रह्मचर्यं आधनीयं असंचिरं थित्तिकं तदस्स बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय सुखाय देवमनुस्सानं सेयतीदं चत्तारो सतिपट्ठानां चत्तारो समापधानां चत्तारो इद्धिपादां पंच इंद्रियाणि पंच बल्लानि सप्तभुजंगां आर्यो अठांगिको मग्गो
यावता भिक्खवे धम्मां संखतां आर्यो अठांगिको मग्गो तेषां अखमखायति ये भिक्खवे आर्ये अठांगिके मग्गे पसन्ना ते पसन्नाम् अग्गे खोपन पसन्नानं अग्गो विपाको होति तं सद्धं नवलोकुतरं निब्बानं पटिसंयुतं अभिपूजयामि अनुसरामि शिरसा नमामि शरणं गच्छामि। भगवान के द्वारा वह सद्धर्म भली प्रकार से कहा गया है। वह सद्धर्म सांदृष्टिक है, अकालिक है, आओ और प्रत्यक्ष फल देखो कहलाने योग्य है, विमुक्ति की ओर ले जाने वाला है, विज्ञजनों द्वारा पृथक पृथक कर ज्ञात करने योग्य है। हमारे शास्त्रा तथागत आर्य सम्यक संबुद्ध ने आरंभ, मध्य और अंत में कल्याण युक्त अर्थ सम्यक योग्य विस्तारित धर्म अभिज्ञात कर देशना की है। जो कोई उनका समाधान कर सीखता है, आसेवन करता है, भाविता करता है, बहुलित से अभ्यास करता है, तो ऐसा ब्रह्म आचरण चिरकाल तक चिर स्थिति तक रहे तो बहुजनों के हित के लिए, बहुजनों के सुख के लिए, लोगों पर अनुकंपा के लिए, देव मनुष्यों के अर्थ सिद्धि के लिए, हित के लिए, सुख के लिए होता है। वह धर्म है जैसे 4 स्मृति प्रस्थान, 4 सम्यक प्रधान, 4 रिद्धिपात, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोध्यांग, आर्य अष्टांगिक मार्ग। भिक्षुओं, जितने भी संख धर्म है उनमें आर्य अष्टांगिक मार्ग ही अग्र है। भिक्षुओं, जो आर्य अष्टांगिक मार्ग में श्रद्धा रखता है वह अग्र धर्म में श्रद्धा रखता है, उसे अग्र पुण्य विपाक मिलता है। ऐसे 9 अंगयुक्त लोकोत्तर निब्बान प्रति संयुक्त सद्धर्म की मैं अग्र पूजा करता हूँ, अनुस्मरण करता हूँ, सिर झुकाकर सादर नमस्कार करता हूँ, शरण जाता हूँ। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं सत्तारि पुरेशयुगानि अट्टपुरेशपुग्गलम् एष भगवतो सावक संघो आहुनय्यो पाहुनय्यो दक्षिणय्यो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यखेतं लोकसाति यावता भिक्खवे संघावा गणावा तथागत सावक संघो तेषां अखमखायति ए भिक्खवे संघे पसन्नाम् अग्गे ते पसन्नाम् अग्गे खोपन पसन्नानं अग्गो विपाको होति यावता भिक्खवे सत्तवासां यावता भवग्ग एते अगाम एते सेठा लोकस्मिन् यदिदं अर्हन्तोति सुखिनोवत अर्हन्तो तन्हाते संग न विज्जति अस्मिमानो समुच्छन्नो मोहजालं पदालितं अनेजं ते अनुपत्ता चित्तं ते सं अनाविलं
लोके अनुपालिता ते ब्रह्मभूता अनासवम् पंचस्कन्धे परिन्याय सद्धम्मगोचरम् पाशंस्या सपुरिसा पुत्ता बुद्धस्स ओरसा सत्तरत्नं सम्पन्ना तिस्सु शिक्षासु शिक्षिताम् अनुविचरन्ति महावीरा पहिनं भयभैरवाम् 10 अंगे हि सम्पन्ना महानागा समाहिताम् एते कोऽसिष्ठा लोकस्मिन् तन्नाते संग विज्जतिम् अशेखज्ञानं सम्पन्नं अन्तिमोऽयं स्वमुत्सयो यो सारो ब्रह्मचर्यस्य तस्मै अपरपच्ययाम् विधासु न विकपन्ति विप्पमुत्ता पुनः भवम् दन्तभूमि अनुपत्ता ते लोकविजानविनो उद्धं तिर्यं अपाचिनं नन्दिते संग विज्जति नन्दति ते सिंहनादं बुद्धलोके अनुत्तरातिं तं अनुत्तरं पुण्यखेतं आर्यशावकसङ्घम् अभिपूजयामि अनुसरामि शिरसा नमामि शरणं गच्छामि। भगवान का श्रावक संघ सुमार्ग पर आरूढ़ है। भगवान का श्रावक संघ रुजु मार्ग पर आरूढ़ है। भगवान का श्रावक संघ न्याय मार्ग पर आरूढ़ है। भगवान का श्रावक संघ सामीची मार्ग पर आरूढ़ है, जो कि मार्ग फल प्राप्त किए 4 युगल है और पुरुष पुद्गलता से 8 पुरुष पुद्गल है। ऐसा भगवान का श्रावक संघ आहुनय है, पाहुनय है, दक्षिणय है, अंजलिबद्ध प्रणाम करने योग्य है, लोक के लिए अनुत्तर पुण्य क्षेत्र है। भिक्षु, इस लोक में जितने भी गण हैं, जितने भी संघ है, उनमें तथागत का श्रावक संघ ही अग्र है। भिक्षु, जो ऐसे अग्र के ऐसे संघ के प्रति श्रद्धा रखता है, वह अग्र के प्रति श्रद्धा रखता है। जो कोई अग्र में श्रद्धा रखता है, उसको अग्र पुण्य विपाक ही मिलता है। भिक्षु, लोक में जितने भी सत्ववास है, भवाग्र है, उनमें अर्हत जन ही अग्र होते हैं। एकांतता अर्हत जन सुख से रहते हैं, सब तृष्णा को छिन्न भिन्न कर चुके हैं, अस्मिमान का समुच्छेद करने वाले हैं, मोजा तोड़ देने वाले हैं। वे अर्हत जन तृष्णा रहित निर्वाण को प्राप्त करने वाले हैं, उनसे चित्त को पृथक कर देने वाले हैं, लोक में अलिप्त रहने वाले हैं, अनाश्रय हो ब्रह्मत्व को प्राप्त करने वाले हैं। वे अर्हत जन 5 स्कंदों को ठीक से परिज्ञात कर चुके हैं। हिरि, ओतप्य आदि 7 सद्धर्म युक्त है। सत्पुरुषों बुद्धों की प्रशंसा प्राप्त है, बुद्धों के औरस पुत्र है। वे बोधांग रूपी 7 रत्न से युक्त है। शील, समाधि, प्रज्ञा आदि शिक्षा से शिक्षित है। भय भैरव से मुक्त है। वे महावीर अरहंत जन विचरण करते हैं। वे अरहत जन 10 अंगों से युक्त है। महाहस्तिराज की तरह समाहित चित्त वाले हैं, लोक के सब बंधनों से मुक्त है। वे श्रेष्ठ अरहत जन हैं। वे अरहत जन अशेष ज्ञान को प्राप्त करने वाले हैं, अंतिम देहधारी है। ब्रह्मचर्य सार रूपी निब्बान तक पहुंचने तथा किसी भी बाह्य उपकार से रहित हो रहने वाले हैं। वे अरहत जन त्रिविध मानों से कंपित न होने वाले हैं, पुनर्भव से मुक्त है। दंत भूमि नामक अरहंत पद तक पहुंचे हैं। लोक में अधिपति बल चलाने वाले, मार सहित सेना को पराजित कर जय ग्रहण करने वाले हैं।
ऊपर नीचे तिरछे आदि दिशाओं में वे अरहंत जन अलिप्त है, अलिप्त रहकर विचरण करते हैं। लोक में भगवान बुद्ध ही अनुत्तर होते हैं, ऐसा सिंहनाद फैलाने वाले वे अरहंत जन ही है। लोक के लिए अनुत्तर पुण्य क्षेत्र उन आर्य श्रावक संघ रत्न की मैं अग्र पूजा करता हूँ, अनुस्मरण करता हूँ, सिर झुकाकर सादर नमस्कार करता हूँ, शरण जाता हूँ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, या वर्षाच्या कालावधीमध्ये 3 महिन्यापर्यंत आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत आज आपल्या बुद्धविहारामध्ये 3 महिन्यापर्यंत धम्मपद शिकवल्या गेलं, एक गाथा आणि त्यांचा अर्थ। तर आता आपण जे बुद्धाची वंदना केली, बुद्धाची वंदना केल्यानंतर काय सांग बुद्ध म्हणतात की जो तथागताविषयी श्रद्धा निर्माण करतो, तर त्या व्यक्तीला, ज्या अग्र व्यक्तीविषयी जेव्हा आपण अग्र श्रद्धा करतो, तर त्या व्यक्तीला काय होते, अग्र पुण्याचा विपाक प्राप्त होते। तर बघा, एक बुद्ध होते, त्या बुद्धांचा एक अग्र श्रावक होता। तर त्यांनी काय केलं, ब्रह्मलोकात राहून पूर्ण पृथ्वीला उपदेश केला होता, बऱ्याच लोकांना उपदेश केला होता। पण प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की हा नेमका कोण आहे, कोण उपदेश करतोय। तर कोणाला पता लागला का? नाही। प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की हा माझ्या समोरच उभा आहे आणि तो मला उपदेश करत आहे। तर असं बुद्धांनी कोणाला सांगितलं? आनंद भंतेला। मग आता आनंद भंते म्हणाले की भंते, तो आग्रश्रावक होता, भंते आता तुमची गोष्ट, तुम्ही किती लोकांपर्यंत उपदेश करू शकता? असं कोणी विचारलं की त्या आनंद भंतेने बुद्धांना विचारलं की भंते तुमची सीमा किती आहे? तर आनंद भंते विचारल्यानंतर बुद्ध म्हणतात, आनंद तुला ऐकायचं का बुद्धाची सीमा किती आहे ते म्हणते, होय भंते भगवान मला ऐकायचं आहे। असं केल्यानंतर म्हणतात की आनंद, तथागते अप्रमाण असतात, म्हणजे तथागताला सीमा नसते। आता आपल्या गावाची सीमा माहित आहे की नाही, आपल्या नगराची सीमा आपल्याला माहित असते किंवा जिल्ह्याची सीमा माहित नसते। तर आग्रश्रावक सीमा म्हणजे काय? एखाद्या राज्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रापुरती उदाहरण, याच्या बाहेर जाते का तो? नाही आहे। तसंच बुद्ध म्हणतात की त्या आग्रश्रावकाने ब्रह्मलोकातून उपदेश करून काय काही लोकांना ऐकायला भेटला फक्त। तर असं केल्यानंतर तो म्हणतात की बुद्धांची सीमा कुठपर्यंत असते? तर बुद्ध म्हणतात की आनंद, बुद्ध हे अप्रमाण असतात, बुद्धाला सीमाच नसते। तर असं केल्यानंतर लगेच आनंद दुसरा प्रश्न करतात की भंते, मग तुमची जी बोली आहे, तर बोली असल्यानंतर आता आपली बोली फक्त आपण मनुष्यालाच बोलू शकतोय की नाही, प्राण्याला बोलू शकतो का? नाही। तर बुद्ध जेव्हा आपली वाणी करतात, तर प्रत्येक प्राण्याला बुद्धांची बोली समजते। जरी बुद्ध जर पाली जरी बोलली, तर प्रत्येक प्राण्याला बुद्ध नेमके काय बोलत आहे हे समजते। असं केल्यानंतर लगेच म्हणते, मग अशा प्राण्याला बोलण्यासाठी पहिले तुम्ही काय करता? तर बुद्ध म्हणतात, आनंद, जेव्हा मला जर या सर्व लोकांना जेव्हा बोलायचं असते, तेव्हा सर्वप्रथम काय करतो मी? माझा आलोक पसरवतो। ज्याला आपण बघा आपल्या बाहेर ध्वज आहे की नाही, काही त्याला पंचशील ध्वज म्हणतात, पण तो पंचशील ध्वज नाही आहे। तो बुद्धांच्या शरीरातून जो रश्मी निघते, 6 रंग निघतात, त्या रंगाचं ते प्रतीक आहे। म्हणून जेव्हा आपण ध्वजाला पाहतो तर प्रसन्नता प्रकट केली पाहिजे, समजलं पाहिजे की अरे ह्या ध्वजाला जे 6 रंग आहेत, हे 6 रंग 5 रंग आहेत, शेवटला डबे आहेत, पाहिले तुम्ही
5 रंग आहे, पण 6वा काय एक पूर्ण डबे आहे. तसेच 5 रंग जेव्हा निघतात पण शेवटीला ते त्याच्या प्रकारे काय करतात, मिक्स होतात. ते पहिले 5 रंग निघतात आणि शेवटीला काय करतात, ते मिक्स होतात. जसं बघा 5 रंग आहेत आणि 5 रंग झाले तर शेवटी डबे आहेत. तर अशा प्रकारे बुद्ध पहिले काय करतात, पूर्ण आपले तरंग पसरवतात. पूर्ण एका पृथ्वीची गोष्ट काय, जितक्या पृथ्वी आहेत, आता आपल्या फक्त शास्त्राने कमीत कमी 1 किंवा 2च पृथ्व्या शोध लावला, पण बुद्धाने हजारो पृथ्वीचा शोध लावला. म्हणून बुद्ध म्हणतात की मी पहिले काय करतो, पूर्ण तरंग पसरवतो. त्या सर्व जितक्या पृथ्वी आहेत त्या सर्वांपर्यंत तथागत आपलं काय करतात, पूर्ण रंग पसरवत आहे की नाही, आलोक पसरवतात. आणि जेव्हा बुद्धाला समजलं की नाही हे सर्व आलोक आता शेवटपर्यंत पोहोचले, याच्या समोर पृथ्वी नाही किंवा याच्या समोर कोणताही प्राणी नाही, जेव्हा सर्व आलोक पसरवला तर तेव्हा बुद्ध काय करतात, आपल्या वाणीने सर्वांना उपदेश करतात. तर बुद्ध म्हणतात की आनंद अशा प्रकारे तथागत काय अप्रमाण आहे, तथागताला सीमा नाही आहे. जिथपर्यंत मनुष्य आहेत, जिथपर्यंत पृथ्वी आहेत, तिथपर्यंत सहज तथागत बोलू शकतात. या हजारो पृथ्वीला तथागत काय, जसे आपल्या हातामध्ये बघा, आपण एखाद्या लहान लेकराची काची गोळी खेळतात की नाही, आपण हातात धरतो की नाही 4-5 एकदाच, तसं बुद्ध म्हणतात की मी हजारो पृथ्वीला असं सहज काच्या गोळ्या जर टाकल्या जसा पाहते ना, तर बुद्ध म्हणतात मी तशा प्रकारे या सर्व पृथ्वीला सहज पाहतो. त्या पृथ्वीमध्ये जितके प्राणी आहेत, जितके पशु आहेत, त्या सर्वांना सहज एकाच वाणीमध्ये सर्वांना तथागत उपदेश करतात. अशा प्रकारे म्हटल्यानंतर लगेच आनंद म्हणते, भगवान माझा किती लाभ आहे, नाही माझं किती पुण्य आहे की मला असे तथागत माझे गुरु झाले, असे तथागत माझे गुरु झाले, हे माझा लय लाभ आहे, माझं खूप मला पुण्य प्राप्त आहे. तर असा म्हटल्यानंतर जवळच एक उदयी नावाचा एक भिक्षू असतो, तो म्हणतो की आनंद आता हे बुद्धाने सांगलं ते बुद्धाच झालं, पण याच्यात तुला काय लाभ आहे. असं म्हणल्यानंतर लगेच बुद्ध म्हणतात की उदयला रोखतात, उदय असं नको म्हणू. आनंद भंतेने जे माझ्या विषयी जे चित्तामध्ये जे प्रसन्नता प्रकट केली आहे, या एवढ्याच प्रसन्नतेमुळे आनंद भंतेची किती 7 वेळेस काय होईल, या देवताचा राजा शक्र बनू शकतो. किती वेळेस, 7 वेळेस या देवलोकाचा शक्र बनू शकतो आणि हजारो वेळेस या पूर्ण पृथ्वीचा राजा बनू शकतो, चक्रवर्ती राजा. एका गोष्टीचे आहे का नाही. तर हे जे माझ्याविषयी जे काही प्रसन्नता प्रकट केली नाही, अग्र व्यक्तीपेक्षाही अग्र श्रद्धा उत्पन्न केली, चित्त प्रसन्न केला, तर लगेच बुद्ध म्हणतात की ते जर मरण जर पावला तर काय होईल, 7 वेळेस देवताचा राजा शक्र बनेल. 1 वेळेस का नाही, 7 वेळेस. आणि 7 वेळेस संपल्यानंतर पृथ्वीचा, पूर्ण पृथ्वीचा किती वेळेस चक्रवर्ती राजा होईल, हजारो वेळेस चक्रवर्ती राजा इतकं यांनी पुण्य स्थापित केलं आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती अग्र व्यक्तीची अग्र पूजा करतो, तर बुद्ध म्हणतात त्या व्यक्तीला अग्र पुण्याचा विपाक प्राप्त होतो. त्याच्यानंतर धर्माचं सुद्धा तसंच आहे. जेव्हा आपण धम्म करतोय की नाही, कोणता आहे, पंचशील धम्म. जेव्हा आपण पंचशील पालन करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप लाभ होतात. उपवास धारण करतो आपण, तर त्याने सुद्धा काय होतात, आपला सर्वात मोठा लाभ काय, आपला दुःखातून मुक्त होतो ना. आपण कोणतीही गोष्ट केल्यानंतर आपण दुःखातून मुक्त होत नाही, पण जर धर्माविषयी जर श्रद्धा स्थापन केली मनामध्ये तर काय होतो, अर्हंत बनतो, दुःखातून मुक्त होतो. अग्र व्यक्तीविषयी जर अग्र धर्माविषयी जर श्रद्धा ठेवली त्याचा अग्र विपाक प्राप्त होतो. अग्र विपाक म्हणजे तो व्यक्ती अर्हंत बनतो. नंतर श्रद्धा, अग्र श्रद्धा ठेवतो की नाही आपण भिक्खू संघाविषयी. जसं तुम्हाला माहित आहे की या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं कोणाचं, सुमन मालाकारचं पाहिलं की नाही. जेव्हा बुद्धाने आलोक पसरवला होता तर त्यांनी पाहायला त्याला असं वाटलं की अरे मला काय केलं पाहिजे, मला बुद्धाला काहीतरी दान केलं पाहिजे. पण त्याला वाटलं माझ्याकडे काहीच नाही. पण त्याला असं वाटलं की अरे राजा बिंबिसारासाठी मी जे फुलं घेऊन चाललो हे फुलंच देऊ. म्हणून त्याने ते 8 मुठी बुद्धावर काय केले, फुलं टाकले
आणि आधी विचार केला की मी जर हे फुलं जर बुद्धाला दिले तर राजा मला मारून सुद्धा टाकू शकते, मला राजा कोणतीही सजा देऊ शकते, नाहीतर काय माझ्या परिवाराला सजा देऊ शकते, नाहीतर मला देशातून बाहेर सुद्धा काढू शकते. पण तो म्हणतो जाऊ दे, राजा मला याच जन्मात मारेल ना, दुसऱ्या जन्मात तर नाही मारेल, पण मी जर हे जर या जन्मात जर कृत्य जर केलं तर मला हजारो जन्मापर्यंत सुख अनुभव होईल. एका जन्माची गोष्ट का, हजारो. मग चाहे मला राजा मारो तोडो काही करो, मला बुद्धाची पूजा करायची म्हणजे पूजा करायची, अग्र व्यक्तीची मला अग्र पूजा करायची. लगेच ते 8 मूठ काय करते, बुद्धावर पुष्पवृष्टी करते, लगेच वापस त्याला माहित आहे की आता मला राजा मारणार आहे. त्याची पत्नी बघा, त्याची पत्नी म्हणते की बघ तू हे जे कृत्य केले ना याच्यामध्ये मी सामील नाही, मग तुला राजाने काही शिक्षा देऊ त्याच्यामध्ये मी सामील नाही, तू मला विचारून केलं का नाही. म्हणून ती त्याची पत्नी राजाकडे म्हणते महाराज की माझ्या पतीने अशा प्रकारे केलेला आहे की त्यांनी कर केलं त्याच्यामध्ये मी सहभाग नाही, त्याचा माझा रिश्ता संपला, ते जे त्याला तुम्ही शिक्षा द्या त्याला द्या, मला नका, की नाही आजपासून त्याचा माझा संबंध तुटला. तर राजा म्हणते की अरे म्हणते किती पुण्य केलं याची बायकोच्या सामील होईना, ठीक आहे म्हणते साहेब मी त्याच्यासाठी दंड स्वीकार कर, बघतो काय त्याला दंड द्यायचं ते. तर बघा त्याने ते 8 मोठी फुलं दिले, त्याच्या बदल्यात राजाने काय केलं, त्यांना 8 दिले, वस्तू दिले की नाही, 8 त्याला काय केले, 8 दास दिले, 8 दास्या दिल्या, 8,000 कारशा पण दिले, 8 चांगले चांगले जे आपल्याला काय म्हणतो त्याला कर मिळते ते 8 गावं दिले कर. त्याच्यानंतर 8 त्याला उच्च कुळातून काय केल्या स्त्रिया, 8 स्त्रिया दिल्या त्यांना, 8 प्रसाधन दिले, ज्याला प्रसाधन म्हणते, प्रसाद म्हणजे की जे करोडोचे प्रसाद असते ते. नंतर काय केले 8 त्याला उच्च जातीचे घोडे दिले आणि 8 श्रेष्ठ हाती दिले. बघा अग्र व्यक्तीची पूजा केली, श्रद्धेतून पूजा केली, त्याला थोड्याच वेळामध्ये 8 गोष्टी प्राप्त झाल्या. तर अशा प्रकारे संध्याकाळी जेव्हा भिक्खूची चर्चा आली की अरे यांनी तथागतशी अशा प्रकारे श्रद्धा केली त्याला आजच मिळालं, आज नाना प्रकारचे वेगळे लाभ झाले. तर तो भिक्षू म्हणाले की बुद्ध म्हणाले की भिक्षूनो काय चर्चा करता, तर म्हणाले म्हणते फक्त यांनी अल्पस तर पुण्य केलं, फक्त फुलं तर दिले, पण त्या फुलाच्या बदल्यामध्ये त्याला इतकं सारं मिळालं. तर बुद्ध म्हणतात की त्यांनी अग्र व्यक्तीविषयी श्रद्धा स्थापन केली. तर भिक्षू तुम्ही थोडस पुण्यकर्म केलं असं नका समजू, त्यांच्यामध्ये तथागताविषयी इतकी श्रद्धा झाली आहे, या श्रद्धेच्या बलावर 1,00,000 कल्पापर्यंत 1,00,000 कल्पापर्यंत हा व्यक्ती कधी दुर्गतीला जाणार नाही. मनुष्याचं पुण्य संपल्यानंतर देवलोकात जाईल, देवलोकाचं पुण्य संपल्यानंतर मनुष्यात येईल. तर किती कल्पापर्यंत 1,00,000 कल्पापर्यंत, म्हणजे तो दुर्गतीला नाही, पशुमध्ये नाही, प्रेतमध्ये नाही, कशात नाही. आता तुमचं माझं आपचं नाही बरं आहे की नाही, आपलं पुण्य आहे तोपर्यंत ठीक आहे, आरंत झालं तर ठीक आहे, किंवा स्वतः पण झालं तर ठीक आहे, नाहीतर 4-5 दिवस मनुष्यामध्ये, नाहीतर 4-5 देवलोकामध्ये, लगेच मग संपला विषय. प्रेतमध्ये, पशुमध्ये, प्राण्यामध्ये, सर्पामध्ये आहे की नाही, जे काय तुम्ही कीटक पाहिले की नाही, मग पालीमध्ये. आता बघा जे लोक लोभी करतात की नाही, घर घर म्हणतात, माझं घर आहे की नाही, घरातून निघतच नाहीत, माझं घर भलं, माझी टीव्ही भली, माझा परिवार आहे की नाही, घर सुटतच नाही. चित्त कशा ठेवलं, घरामध्ये. मेल्यानंतर मग पाल आहे की नाही, घरात पाल पाली तुम्ही, बघा काय खाते ते आहे की नाही. म्हणून घराविषयी काय केलं पाहिजे, घराविषयी त्याग केला पाहिजे, घराविषयी आसक्ती नाही ठेवली पाहिजे. चित्त जर गेलं तर मरतानी चित्त कुठं आहे तुमचं, घरामध्येच आहे, मग उत्पन्न कुठं जाल, घरामध्येच. म्हणून बुद्ध म्हणतात की मरत असताना चित्त कशावरच ठेवू नका तुम्ही. काय काय लोकांचं खाण्याचं चित्त असते बघा, कधी कधी बघा आपण जेवतो ना तर माशा बघा आपल्याला खाऊच देत नाही, की नाही, आणि गोई गोई करते लगेच ताटात पडून जाते. आपण म्हणतो की जाऊ दे आता माशी पडली बाजूला, आहे की नाही, खाल्लं की नाही, बनली की नाही माशी. ज्या लोकांची तृष्णा खाण्यावर आहे, भिक्षूला थोडस कधी देत नाही की नाही, थोडस येत नाही, असं वाटतं जाऊ दे म्हणतात, ताट लपून ठेवतात लोक आहे की नाही.
जे घरी पचलं आहे, आपल्या जे घरी बनलं आहे ते देतात का लोक? इतकी तृष्णा होते. जर चुकून जर मेला आहे की नाही, खाता खाता जर चुकून मेला तर 100% मासीच आहे की नाही? पाहिले तुम्ही? त्याच्यानंतर तुम्हाला एका भिक्षूची माहित असेल, एका भिक्षूला एका उपासकाने कपडा दिला. आता गेला आणि त्याला असं वाटलं ठीक आहे, त्याने आपल्या बहिणीच्या घरी नेऊन दिला. त्याला सांगितलं की मी काही दिवसांतर घेऊन जातो. आता बहिणीने वाटलं बा माझ्या भावाचा आहे की नाही, चिवर आहे. तिने चांगल्या प्रकारे कापलं, ते सिलाई मारली, त्याला कलर दिला आणि भंते जेव्हा आले तर सांगला की अरे म्हणे माझा ते वस्त्र दे म्हणे तू. तर तिने दिला. तर दिला तर ते म्हणे की बा माझं हे वस्त्र नाही आहे, कारण माझं असं नव्हतं. तर तिने सांगितलं की म्हणे हे वस्त्र तुमचंच आहे, मी ते चांगल्या प्रकारे कातलं, चांगल्या प्रकारे शिवलं, याला कलर दिला आणि म्हणून अशा प्रकार झालं. तर त्याला पाहिलं त्याच्याविषयी काय झाली, आसक्ती निर्माण झाली ना. तर त्याला वाटलं आता ह्याला का नाही, त्याला असं वाटलं की उद्या सकाळी की नाही आंघोळ करावं आणि उद्या सकाळी घ्यायला. म्हणून चित्त कशात ठेवलं, त्या चिवरामध्ये सकाळ झालं की मी 100% चिवर घालतो. तर रात्री त्याला जेवण केल्यानंतर ते पचन नाही झालं, अपचन झालं, मरण पावला. मरण पावल्यानंतर मासे बनून त्या चिवरात राहिला. आपली गोष्ट सोडा. जेव्हा ते भिक्षू मरण पावला तर सर्व भिक्षू आले, बुद्धही आले. तर जेव्हा ते चिवराची वाटणी होती ना, ते माशी त्याला हात लावू देत नव्हती, गोय गोय करत होती. तर बुद्ध म्हणतात की अरे भिक्षूनो थांबा, घाई करू नका, 7 दिवस थांबा. 7 दिवसापर्यंत या चिवराला हात लावू देऊ नका. बघा तेवढं मोठं पुण्यवान व्यक्ती 7 दिवसापर्यंत माशी होऊन राहिला. 8वा दिवस झाला तर मरण पावला, लगेच देवलोकात प्राप्त झाला. लगेच बुद्ध म्हणतात ती भिक्षूनो आता घ्या. तर म्हणाले भंते भगवान तुम्ही 7 दिवसामध्ये हात का लावते नाही? बुद्ध म्हणतात अरे तो भिक्षूनी तृष्णा केली होती, ते मासी पाहिली ना, तो भिक्षूच होता. तर म्हणून आपल्यामध्ये तृष्णा असला पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी काय केल्यानंतर काय आपल्याला लाभ होते की हानी होते हे आपण 3 महिन्यामध्ये शिकलो आहे. आता जे लोक आले होते त्यांनी प्रत्येक व्यक्तीचं पाहिलं की काय कर्म केलं होतं त्याचं नुकसान झालं, काय कर्म केलं होतं त्याचा फायदा झाला. मग आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन कसं इथून गेल्यानंतर आता एक आपण पाहुण्या प्रकारे आहोत. आपण पाहुण्यासारखे आहोत काय, कंटिन्यू इथं नाही कोणी, किंवा सारखेच लोक जन्मले सारखेच लोक मेले असे काही नाही. आज हा जन्मला तर उद्या तो जन्मतो, किंवा आज हे मेला तर उद्या ते आहे. असं कोणताही व्यक्ती कंटिन्यू नाही आहे की बाबा हा व्यक्ती मरणारच नाही. तो व्यक्ती मरेल, पण मरताना बुद्ध म्हणतात की तुम्ही तुमची जागा तर ठरवली पाहिजे. इथून जेव्हा जाता तुम्ही तर तुमची जागा तुम्हाला माहित असली पाहिजे की बाबा मला उत्पन्न कोटं व्हायचं. आता ज्या व्यक्तीने आयुष्यभर पुण्य केलंच नाही मग त्यासाठी काही नाही, आहे की नाही, मेल्या तर दुर्गतीच आहे. खूप काय काय लोकांना किती संपत्ती असते, मरण पावल्यानंतर भिकारी बनते. तुम्ही बस स्टँडला पाहिले लोक, त्याचे राहणीमान पा, खाणीमान पा. मग आपल्यामध्ये वितर्क केला पाहिजे की अरे मी जर दान केलं नाही, पाणी दान केलं नाही, भोजन दान केलं नाही, चिवर दान केलं नाही, धम्म शिकलं नाही, विहारात आलो नाही, पुण्य कर्म केलं नाही, माझी इतकी सरी प्रॉपर्टी असेल तर मेल्यानंतर इथंच राहणार आहे आणि माझा जन्म कुठं होणार आहे, भिकारीमध्ये. मग ती संपत्ती काही कामी आहे का? मग तिथे त्या संपत्तीमध्ये बघा तुम्हाला कोणत्याच प्रकारे बघा भिकारी लोकांचा बुद्ध म्हणतात की या लोकांकडे काय खूप सारा पैसा होता, कधीच कोणाला काही दिलं नाही. आज बघा मरण पावल्यानंतर भिकारी बनतात. म्हणून आपल्याकडे ती संधी आहे. म्हणून आपण 3 महिने उपदेश यासाठी ऐकतो की बाबा मला कळालं पाहिजे की मला काय केल्यानंतर माझं भलं होणार आहे, काय नाही केल्यानंतर माझं नुकसान होणार आहे. यासाठी आपण या बारीला काय केलं, धम्मपद शिकवलं. धम्मपद म्हणजे की बुद्धांच्या जीवनाच्या आधीचा कालावधी, आताचा कर्माचा विपाक का आला बाबा त्याला असा, म्हणून बुद्धांनी त्याचा कालावधी सांगला की बाबा यांनी हे जे कर्माचा विपाक आलेला आहे हे त्याचा विपाक त्यांनी मागच्या जन्मात हे कर्म केलं होतं आणि त्याच्यामुळे हे त्याचा विपाक आला. मग चांगलं का कर्म केलं, हा व्यक्ती एवढा सुखी काय, याला धन इतकं काय, तर बुद्ध म्हणतात की अरे की त्यावेळेस त्यांनी तशा प्रकारची सेवा केली होती, तशा प्रकारे त्यांनी दान कर्म केलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला हा लाभ आहे. म्हणून याला म्हणतात धम्मपद, धम्माचा मार्ग, बुद्धांचे पाय. बुद्ध कारण तिथून चालत आले ना, आणि चालत आल्यानंतर बुद्धांनी पाहिलं मागं काय काय राहिलं बाबा, कोण कोण सुटलं. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये या 3 महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आपण पाहिले. आणि बघा ज्या ज्या व्यक्तीने आग्रह अशी पूजा केली, चाहे प्रत्येक बुद्ध असो, अनंत भिक्षू असो,
तर त्यांना काय केलं, या जन्मात त्याचा अग्रविपाक मिळाला. अग्रविपाक ज्या मिळाला ते लोक कोणते, ज्याला आपण अरहंत लोक म्हणतो. या लोकांनी पुण्य केलं म्हणून त्याला अग्रविपाक मिळाला, दुःखातून मुक्त झाले. काही अनागामी झाले, काही सकृतागामी झाले, काही श्रोतापन्न झाले, काही सुगतीला प्राप्त झाले. पण ज्या ज्या लोकांनी काहीच केलं नाही तर त्या लोकांनी मात्र बुद्धाने सांगितले अरे काहीच केलं नव्हतं, याची ही दशा आहे. म्हणून आपल्यासाठी एक संधी आहे. आताचा काळ जो आपला काळ आहे, आपण जर इथं आळसच करत बसलो, आपल्याकडे पैसे असो काही असो, पण जेव्हा मैत्रीय बुद्ध येतील तर तेव्हा मग आपला इतिहास सांगतील. आता गौतम बुद्धाने मागचा इतिहास सांगितला. आता आपल्याकडे बुद्ध शासन आहे. आपण जर आपण काहीच केलं नाही, पण जेव्हा चुकून जर आपण भिकारी बनलो तर बुद्ध सांगतील की अरे भिकारी का बनला होता, सांगतील की त्यावेळेस भिक्षू होते, खूप दान होते, त्याच्याकडे खूप पैसा होता, माझी पोरगी, माझा पती, माझे नातेवाईक आणि माझं घर आहे की नाही, माझी टीव्ही, बस. भिक्षू आले ना, त्यांना दान कर्म केलं ना, त्यांचा उपदेश ऐकला, म्हणून हे की नाही हे भिकारी बनले. बुद्ध त्या लोकांना सांगतील. म्हणजे आताचा जो काही इतिहास आहे, जसं आता आपण धम्मपद म्हणतो, हे काय बुद्धाच्या काळाच्या आधीच आहे, त्या बुद्धाने विस्तारित सांगितलं. आता हेच धम्मपद आता काय होईल, गाथा तीच राहील पण लोक बदलतील. समजलं, जशी गाडी तर एक आहे पण कंडक्टर आणि ड्रायव्हर बदलतील. म्हणून आता जे धम्मपद आहे, आता हे बुद्धाच्या आधीचं धम्मपद. आता जे आपले मैत्री बुद्ध येतील तर त्यांचं गाथा तीच असेल, पण त्याच्यामध्ये जे काही प्रसंग आहे तर तो आताच्या कालावधीचा, गौतम बुद्धापासून तर मैत्रीय बुद्ध येण्याच्या कालखंडामध्ये जे काही पेस आहे, या पेसचा तो धम्मपद बनेल. मग त्या धम्मपदामध्ये आपलं नाव कसं असलं पाहिजे, त्या वृत्तीचं नाव असलं पाहिजे. बुद्ध म्हणले पाहिजे की अरे त्या विहारात कोणी येऊ का नाही येऊ, पण ही उपासिका येत होती. तर सांगा, बुद्धाच्या मुखातून जेव्हा असेल तर तो इतिहास बनेल. बुद्ध म्हणतील की ती उपासिका कोणी मनोकना विहार साफ करायची, भिक्षू आले त्याची सेवा करायची. तर अशा प्रकारे, नाहीतर बुद्ध सांगतील की बाबा ही भिकारी झाली की नाही, हिने कोणतंच पुण्यकर्म केलं नाही की नाही. भिक्षू आला तर भिक्षूला शिवा दिल्या, हा भिक्षू असाच आहे, तो भिक्षू. बुद्ध म्हणतील हिने काय केलं, शिवे मधीच घातलं, आणि म्हणून हे महादुखी आहे की नाही. म्हणून बुद्ध म्हणतात इदम तप्पती पेच तप्पती पापकारी अभयत तप्पती. की बुद्ध म्हणतील की आपण म्हणतो की नाही किती दुःखी होतो, अरे माझ्याकडे काहीच नाही. बुद्ध म्हणतात इथेही तो दुःखी होता आणि इथं आल्यानंतर इथेही दुःखीच आहे. इथेही भिकारीच होता आणि इथेही भिकारीच आहे. इथेही महादुःख अनुभव केलं आणि आता इथं जेव्हा जन्माला इथेही महादुःख अनुभव करतायत. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये हा जो वर्षवासाचा कालावधी आहे, आपण जे धम्मपद यावर्षी शिकलेलं आहे, फक्त एक खंड आणि मला वाटते दुसऱ्या खंडातलं 10 गाथा झालेल्या आहेत फक्त. अजून मला वाटते 3.25 खंड राहिले की नाही, किती खंड राहिले, अजून 4 खंड आहेत धम्मपदाचे. तर एक खंड आणि दुसऱ्या खंडातल्या 10 गाथा झालेल्या आहेत. तर बाकी किती राहिला आता, तर 4 भागामधून फक्त आपला सांगायचं म्हटलं एकच खंड पूर्ण झाला, अजून 3 खंड बाकी आहे. म्हणून ज्या ज्या लोकांकडे धम्मपद नाही त्या लोकांनी धम्मपद घ्यावा, वाचावं. पण जे लोक आलेच नाही, ही संधी त्यांनी सोडली. पण त्यांनी सुद्धा आमचं जे युट्यूब चॅनल आहे की नाही, त्या चॅनलचं नाव आहे फ्लेम ऑफ धम्मा, धम्मज्योत, धम्माचा प्रकाश. तर जे प्रसंग आपण ऐकले नाहीत ते प्रसंग आता तुम्ही तुमच्या या जीवनामध्ये वर्षावा संपल्यानंतर ऐकू शकता, की जेणेकरून तुम्ही नाही जरी आवडू शकले तर मात्र तुम्ही घरी बसल्या त्या गोष्टी ऐकता. ही जी संधी आहे, या संधीचा बऱ्याच लोकांनी उपयोग घेतला, बऱ्याच लोकांनी दान कर्म केलं, बऱ्याच लोकांनी तुमच्या नगराच्या मला 3 का 4 उपासिकांनी चिवर दान कर्म केलं. सर्वच केलं का? या वर्षावासामध्ये माझ्या दृष्टीपेक्षा 5 ते 6 लोकांनीच केलं. पण आता आज ती संधी, सामूहिक संधी तुम्हाला उत्पन्न होणार आहे. बुद्ध म्हणतात प्रसन्न देण्यामध्ये आणि सामूहिक देण्यामध्ये फार पुण्य प्राप्त होते माणसाला. म्हणून आज तुमच्या सामूहिकरित्या तुमच्या सर्वांकडून भंतीजीला चिवरदान होणार आहे. म्हणून आपल्या मनामध्ये श्रद्धा ठेवा, अग्र व्यक्तीविषयी श्रद्धा ठेवा.
आणि मनामध्ये सुद्धा श्रद्धा ठेवा. दान दिल्यानंतरही प्रसन्न व्हा आणि दान देतानाही प्रसन्न व्हा आणि दान दिल्यानंतर सुद्धा प्रसन्न व्हा आणि मनामध्ये श्रद्धा निर्माण करा. त्यानंतर ज्या ज्या व्यक्तीला दान कर्म करायचं असेल त्याने दान कर्म सुद्धा करू शकतात. यानंतर हास्यनगरमधील सर्वच महिला चिवर दान कर्म करतील आणि फलदान आणि फुलदान करतील, अर्थदान करतील असं मी तुमच्या सर्व महिलांना सांगतोय. सेवा समारंभासाठी जीवनदान, फलदान, रक्तदान, बहिष्कारदान दान करत आहोत. हे पुण्य आमच्या सर्वांच्याच दीर्घकाळासाठी, हितासाठी, सुखासाठी, मंगलासाठी, रक्षेसाठी, परम निब्बाण पदाच्या प्राप्तीसाठी, सुगती प्राप्तीसाठी हे पुण्य सहाय्यक हो. म्हणजे या उद्देशाने आम्ही आपणास दान करत आहोत. आमच्यावर, आमच्या परिवारावर अनुकंपा करून आम्ही दिलेले दान आपण प्रसन्न चित्ताने स्वीकार करा. साधू जाती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, जाती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी अंगपाली, चरण बुद्धाली, चरण बुद्धा. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धां भावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरिता हन्तु गच्छन्तु देवतागता. सर्वे बुद्धा बलपत्ता पच्च कानञ्च यंबलं अर्हन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसो. अभिवादन्न शीलिस्स नित्यं वड्डा पच्चायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. साधु साधु. या पुण्याच्या बलाने आपल्या जेवढे काही आपल्या नातेवाईक मरण पावले असतील ते जिथे कुठे उत्पन्न असतील त्या सर्वांना आज आपण दिवसभरात जे काही पुण्य एकत्रित केलेलं आहे किंवा या 3 महिन्यात जे काही आपण पुण्य एकत्रित केलेलं आहे या संपूर्ण पुण्याचं मी अनुमोदन करत आहोत. तुमचे आणि माझे जितके काही नातेवाईक मरण पावले असतील ते जिथे कुठे उत्पन्न असतील त्यांना या पुण्याच्या बलाने आहार प्राप्त, भोजन, पाणी, निवारा आणि वस्त्र प्राप्त हो. ते सुखी हो, त्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो. या पुण्याच्या बलाने त्या सर्वांमध्ये श्रद्धा, शीलसुत, त्याग, प्रज्ञा 5 सेक बल उत्पन्न हो. हे पुण्य तो त्यांच्या सुगती प्राप्तीसाठी तथा परम निब्बाण प्राप्तीसाठी सहाय्यक हो. म्हणा साधू साधू. प्रवासामध्ये ज्या ज्या उपासिकांनी सेवा केली भिक्षूची, ज्या ज्या व्यक्तीने भिक्षूला दान कर्म केलं, ज्या व्यक्तीने नाही केलं, अशा सर्व लोकांना सुद्धा या पुण्याचं अनुमोदन करता हो. या पुण्याच्या बलाने तुमच्या नगरामधील असणाऱ्या सर्व उपासक उपासिकांना, सहान बालक बालिकांना पुण्याचा अनुमोदन करता हो. या पुण्याच्या बलाने तुमच्या सर्व परिवाराची सदैव रक्षा हो, कोणताही बाधा दुःखपीडा हो. या पुण्याच्या बलाने तुमच्या सर्वांचं आयुष्य वाढो, आरोग्य वाढो, धन संपदा बल तुमच्या सर्वांना सुखशांती प्राप्त हो. या पुण्याच्या बलाने तुमच्या सर्वांमध्ये श्रद्धा, शील, सुत, त्याग, प्रज्ञा हे 5 सेक उत्पन्न हो. या पुण्याच्या बलाने तुमच्या सर्वांची सुगती प्राप्त हो. त्याचप्रमाणे तुमच्या सर्वांना हे पुण्य अर्हंत प्राप्तीसाठी सदैव सहाय्यक हो. म्हणा साधू साधू साधू. अशा प्रकारे आपल्या ठिकाणी हे 3 महिन्याचा वर्ष होता इथेच संपला.